नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या आणखी एका आनंददायी भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आधी गप्पा मारणार आहोत एका लेखिकेशी ज्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आनंदीबाई शिर्के पुरस्कार ये शहर बडा पुराना है या कथासंग्रहासाठी मिळाला आहे. या लेखिकेचं नाव आहे शर्मिला फडके आणि त्यांच्या याच पुरस्कारप्राप्त पुस्तकाविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. शर्मिलाजी, स्वागत आहे तुमचं. आणि खरं तर या कथासंग्रहाला नुकताच मानाचा पुरस्कारही मिळाला आहे, त्यासाठी खूप शुभेच्छा. आणि त्या निमित्ताने हा कथासंग्रह आहे, यातल्या कथांबद्दल काय सांगाल तुम्ही? नमस्कार. छान वाटते मला इथे बोलायला मिळते आज माझ्या कथांबद्दल. ये शहर बडा पुराना हैच्या कथा मी साधारणपणे 2015 पासून लिहायला सुरुवात केली. ॲक्च्युली नॉन फिक्शन प्रकारामध्ये मी खूप आधीपासून लिहित होते. चित्रकला विषयावर लिहित होते किंवा आवडत्या विषयांवर, प्रवासांवरती, सामाजिक विषय, साहित्य आणि काही दीर्घ स्टोरीज पण मी केलेल्या होत्या. जसं रस्किन बॉन्डची केली होती लँडोरला जाऊन, किंवा ट्रक आर्टवरती, चित्रकलेच्या संदर्भातल्या. तर मला नॉन फिक्शन लेखन खूप आवडत होतंच. पण झालं काय की अनेकदा असं होतं की लेखामध्ये तुम्हाला सगळं मांडता येत नाही, ते माध्यम तुम्हाला अपुरं वाटतं. तुम्हाला खूप वेगवेगळे प्रसंग मनात असतात, भेटलेल्या माणसांच्या, चित्रकारांच्या म्हणा किंवा इतर लोकांच्या त्यांच्या कलेमागच्या प्रेरणा मनात असतात, त्यांची स्वतःची एक कहाणी असते. आणि हे सगळं मांडायला लेखाचा फॉर्म मला खूप अपुरा वाटायला लागला. म्हणून मग मी नॉन फिक्शनकडून कथेकडे वळले. आणि कथेचा फॉर्म मला त्यावेळी कारण असं झालं होतं, ये शहर बडा पुराना है जी सिग्नेचर कथा आहे, ये शहर बडा पुराना है नावाची, त्याच्यासाठी मी कनौजला गेले होते. अर्थात खूप वर्षांपूर्वी गेले होते. तिथलं सगळं वातावरण, त्या जुन्या शहरामधलं पारंपरिक कलेचं जपलेलं असणं, त्या लोकांनी, नवीन पिढीचा, जुन्या पिढीचा संघर्ष, त्या शहरातलं एकंदरीतच फुलांची शेती आणि त्याची पुढची प्रक्रिया, हे मला खूप सगळं इंटरेस्टिंग वाटत होतं. त्याच्यासाठी मला कथेचा फॉर्म जास्त जवळचा वाटला. असं वाटलं की भेटलेली माणसं, त्यांच्या मनातले विचार किंवा त्यांचे ताणेबाणे जे काही असतील ते आपल्याला कथेतून जास्त चांगले मांडता येतील. तो खूप फ्लेक्झिबल फॉर्म वाटला मला आणि जास्त संवादी वाटला. एक लेखक म्हणून मला असं वाटलं की त्याच्यामध्ये मला खूप मोकळीक घेता येईल. त्याच्यामुळे मग मी कथा लिहायला सुरुवात केली. ती माझी पहिली कथा होती. त्याच्या आधी मी एखादी एक छोटीशी कथा लिहिलेली असेन, पण छापलेली वगैरे अशी काही नव्हती. आणि त्याच्यानंतर मग मी केलेले प्रवास किंवा भेटलेली माणसं यांची सांगड मला कथेतून घालणं खूप सोपं वाटत गेलं, म्हणजे आवडलं रादर. त्याच्यामुळे मला कथा, या संग्रहातल्या सगळ्याच कथा तशाच उचलेल्या आहेत की चित्रकलेच्या निमित्ताने, म्हणजे चित्रकला हा माझा लिहिण्याचा, कला इतिहास हा आवडीचा विषय आहे. तर त्या निमित्ताने मी ज्यांना भेटले, जी चित्र पाहिली, जी प्रदर्शनं पाहिली, ज्या म्युझियम्समध्ये गेले, त्याकरता जे प्रवास केले, ते सगळे मनामध्ये कुठेतरी साठून होते. आणि ते मग हळूहळू कथेमध्ये उतरत गेले. आणि मग त्या पुढच्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये त्या संग्रहामध्ये असलेल्या ज्या 8-10 कथा आहेत त्या सगळ्या अशाच लिहिल्या गेलेल्या आहेत. शर्मिलाजी, खरं तर म्हणजे तुम्ही कला समीक्षक आहात, कलेबद्दल लिहिता, चित्रकलेबद्दल लिहिता, याची मला कल्पना होती. आणि जेव्हा मी हा कथासंग्रह वाचला तेव्हा लक्षात आलं की त्यात तुमची जी आवड आहे ती प्रत्येकच कथेत वेगवेगळ्या पद्धतीने डोकावते. तर मला ह्या तुमच्या आवडीबद्दलही जाणून घ्यायला आवडेल की ह्याच्यावरचं लेखन, आणि मी जर चुकत नसेल तर त्याबद्दल तुम्ही पुस्तकही लिहिले, तर त्याही विषयी जाणून घ्यायला आवडेल. ये शहर बडा पुराना है च्या आधी मी लिहिलेली आहे ती माझी कादंबरी आहे, 4 सीझन्स म्हणून. 4 सीझन्स, बरोबर. त्याच्यामध्ये माणूस, पर्यावरण, त्याचं एकमेकांशी असलेलं नातं, या विषयावरती ती कादंबरी आहे. म्हणजे एक माळरानाचं आणि माणसाचं बदलत जाणारं ऋतू आणि नातं असं. त्याच्यामध्ये एक साधारणपणे मी मगाशी म्हटलं तसं वनस्पतीशास्त्रामध्ये शिक्षण घेतलेलं होतं. सस्टेनेबल इकॉलॉजी हा माझा आवडीचा विषय होता. तर त्यामुळे त्या कादंबरीमध्ये बऱ्यापैकी मी या विषयाला हात घातलेला आहे.
ती माझी पहिली कादंबरी होती. आणि त्याच्यानंतर मग मी मोस्टली कथा लिहिल्या. कादंबरीचं लिहिणं पण चालू आहे, पण कथासंग्रह त्याचाच बनलेला ये शहर बडा पुराना. 8-10 कथा आहेत यात. त्यातली ही जी ये शहर बडा पुराना आहे ही कथा आहे आणि इतरही कथा आहेत. तर मी नेहमी लेखकांना हे विचारत असते की कथा आपल्याला कशी सापडते, कुठे सापडते. तर तुम्हाला कुठे सापडल्या या सगळ्या कथा? नाही, म्हणजे आता या माझ्या ये शहर बडा पुराना हे कथासंग्रहातली जी एक आयो बसंत म्हणून कथा आहे, तर त्याची जन्मण्याची कहाणी म्हणा किंवा स्टोरी म्हणा, ती एक खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी रस्किन बॉन्डची मुलाखत घ्यायला लँडोरला गेले होते. तिथे 4-5 दिवस राहिलेले होते. त्यावेळेचं तो पावसाळी हवा होती ती, आणि त्यावेळेचं ते एक जुनं चर्च दिसलेलं किंवा धुकाळ असा तो रस्ता, त्यातलं हँडीक्राफ्टचं दुकान, त्याच्यातली ती मुलगी हिमाचली, नंतर तिथलंच मिनिएचरचे गठ्ठे, हे सगळं बघितल्यावरती ना त्याच्यातून एक कथा जन्मणं हे मला असं खूप ऑर्गॅनिक वाटलं. म्हणजे ती आपोआपच माझ्या मनात जन्मली. तर आता रस्किन बॉन्डवरचा लेख तर लिहून झाला, पण त्याच्या पलीकडे जे मनामध्ये शिल्लक होतं, अजूनही शिल्लक होतं, ते ह्या कथेमध्ये मग आपोआप आलं. मग त्याच्यामध्ये नैनसुख, त्याच हिमाचलमधला जो एक नैनसुख चित्रकार होता 17व्या शतकातला, त्याचा स्वतःचा प्रवास होता, तो मला या कथेमध्ये मांडता आला. मग अशी मी म्हटलं तसं कथा ही खूप फ्लेक्झिबल आणि तुम्हाला स्वातंत्र्य, मोकळीक देणारा फॉर्म आहे. त्याच्यात तुम्ही खूप वेगवेगळे घटना, वेगवेगळा काळ किंवा वेगवेगळे अनुभव तुम्ही एकत्र आणू शकता. हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. खरं तर आता आपल्या गप्पांमध्ये रस्किन बॉन्ड यांचा उल्लेख झाला. माझे अत्यंत आवडते लेखक आहेत रस्किन बॉन्ड, त्यामुळे आपल्याला कदाचित आनंदाचं पानचा आणखीन एक एपिसोड करावा लागेल त्या अनुभवाबद्दल. पण आता अगदी आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येताना मला 2 छोटे प्रश्न आपल्या गप्पांच्या शेवटी विचारायचे. छोटासा उल्लेख झाला तुमचा की ज्याच्यावर काम सुरू आहे, ते आम्हाला ऐकायला आवडेल की आम्हाला येत्या कालावधीत काय वाचायला. आणि लेखिका आहात तुम्ही, पण प्रत्येक लेखक उत्तम वाचकही असतो, त्यामुळे तुमच्याकडून गेल्या कालावधीत वाचलेलं एखादं छान पुस्तक जे तुम्ही आपल्या आनंदाचं पानच्या प्रेक्षकांना रिकमेंड कराल, या दोन्ही गोष्टी अगदी कार्यक्रमाच्या शेवटी. राजा रविवर्मावरती मी एक प्रवासी चित्रकार, हे खूप वर्ष माझं हातातून होऊ न शकलेलं, म्हणजे त्याच्यावरती मी लेख खूप लिहिले, काही संशोधनपर लेख लिहिले, काही वेगवेगळे दिवाळी अंकांमध्ये लिहिले किंवा काय, पण त्याचं सगळ्यांचं एकत्रित पुस्तक मला अजूनही करता येणं शक्य झालेलं नव्हतं. तर ते मी आता हातात घेतलेलं आहे सिरियसली. आणि त्याच्यामध्ये रवी वर्माचं एक व्यावसायिक चित्रकार म्हणून झालेली जडणघडण, त्यांनी केलेला त्या काळातला एक तो प्रदीर्घ असा प्रवास होता. त्या प्रत्येक प्रवासादरम्यान तो ज्या शहरांमध्ये राहिला, त्या शहरात त्याने जी चित्र काढली, जे त्याला त्याच्या चित्रांमधल्या ज्या चित्रनायिका ज्या होत्या, त्या चित्रनायिकां त्यांनी कशा शोधल्या, त्याची एकंदरीत प्रोसेस, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं प्रेस उभारणी आणि चित्रकलेला एक डेमोक्रेटाईज करणं, हे ह्याच्यावरती भर देऊन मला हे पुस्तक करायचे. तर ते मी आता संपत आलेलं आहे माझं पुस्तक. आणि दुसरं जे मी एक भारतीय चित्रकलेतले रंग, हा एक भारतीय कला इतिहासातले रंग, तर वेगवेगळ्या चित्रकारांनी वेगवेगळे रंग वापरलेले असतात. आपल्याकडे रंगानं प्रतिकात्मक महत्व असं खूप आहे. पाश्चात्य चित्रकलेमध्ये रंगांची जी प्रतिकात्मकता आहे त्याच्यापेक्षा भारतीय चित्रकलेतल्या रंगांची प्रतिकात्मकता खूप वेगळी आहे. आणि मग इकडच्या चित्रकारांनी त्या रंगांचा कसा वापर करून घेतलेला आहे, त्या रंगाचं एक आपल्या प्राचीन चित्रकलेतलं, प्राचीन कलेतलं स्थान काय होतं, आता त्याचा कसा वापर होतो, अशा संदर्भामध्ये माझं एक काम चालू आहे. अशी 2 चित्रकलेवरची एक करते. आणि नंतर अजून एक स्टुडिओ, चित्रकारांचे स्टुडिओ या विषयावरती मला खूप स्टुडिओ बघायचे राहिलेले आहेत. म्हणजे मी बघितलेले पण आहेत खूप, जसं रझानचा स्टुडिओ बघितला होता किंवा भरपूर स्टुडिओ बघितलेत, पण तरी सुद्धा अजूनही खूप बघायचे राहिलेले. तर ते बघून झाले की मग एकदा चित्रकारांचे स्टुडिओ अशा विषयावरती काम करायची इच्छा आहे मला. आणि तुझा पुढचा प्रश्न होता तो मला असं वाटतं, तुम्ही इतक्यात वाचलेलं पुस्तक. तुम्ही इतक्यात म्हणजे आपल्याला खूप वाचली जातात.
हां, म्हणजे आता मराठी म्हणायला गेले तर मला मी इंग्लिश सांगते आधी. इंग्लिशमध्ये मी आता एक हिंदीमधलं एक प्रयाग शुक्लांचं पुस्तक वाचलेलं आहे कलेच्या संदर्भातलं. ते खूप सुंदर पुस्तक आहे. त्यांच्या कला आत्तापर्यंतचे जे त्यांचे सगळे कलाविषयक लिखाण होतं ते त्यांनी एकत्र केलेलं आहे. नंतर मी अरुण खोपकरांची पुस्तकं वाचली आता 2, जरा उशिरा वाचली. चित्रांवरचं एक पुस्तक आहे, ते नाव नाही मला आठवते. नंतर एक अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणून एक पुस्तक आहे, एका तुर्की लेखिकेचं पुस्तक आहे. ते पण मला फार आवडलं. मराठी पुस्तकांमध्ये मी आत्ता वाचलेलं पुस्तक होतं ते मी गणेश मतकरीची पुस्तकं आता वाचली, त्याची पुस्तकं वाचली म्हणून काही गूढ कथांची पुस्तकं परत एकदा वाचली नारायण घरपांची ती. आणि गंमत म्हणजे मला ती परत एकदा वाचताना आवडलेली आहेत. त्याच्यानंतर अजून मी मराठी आत्ता पुस्तकं वाचलेली आहेत बरीच. आत्ता नवीन शांता गोखलेंचं पुस्तक, त्यांचं आत्मचरित्र वाचलं, 1 फूट ऑन द ग्राउंड. तेही अतिशय सुंदर आहे. सलग लिखाणाचा जो एक ओघ असतो तो कमी झाल्यासारखा झालेला असतो. त्याच्यामुळे खूप वेगवेगळी पुस्तकं थोडी थोडी वाचली जातात असं होतं. नाही, तो तर असतोच. आपल्याला कधी कुठलं पुस्तक आवडतं, कधी कुठलं आवडतं, तो होतोच. पण आज तुम्ही खरंच आम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांविषयी तर सांगितलंच, तुमच्या कथासंग्रहाविषयी आपण गप्पा मारल्यातच, पण त्याबरोबरच कलेच्याबद्दल तुमच्याकडनं आम्हाला जे ऐकायला मिळालं तेही फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे आपल्या या सगळ्या गप्पा झाल्यात आज, त्यासाठी तुम्ही वेळ दिलात, त्यासाठी खूप आभार. आणि तुमच्या नव्या सगळ्या लिखाणासाठी ABP माझाच्या टीमकडनं शुभेच्छा. थँक्यू. माझ्या 2 आवडीच्या विषयांबद्दल, कलेबद्दल आणि लिखाणाबद्दल बोलायची संधी मला मिळाली, याचाच मला खूप आनंद होतोय. तुझे मनापासून आभार. आजचं दुसरं पुस्तक आहे नागपुरातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराचं, अविनाश पाठक यांचं, आयुष्यातले सांगाती. या पुस्तकाचे 3 भाग नुकतेच प्रकाशित झाले, तर त्याविषयी पाठक सरांकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. आयुष्यातले सांगाती हे मी लिहिलेल्या एका लेखमालिकेचं 3 भागांमध्ये प्रकाशित झालेलं आहे. यापूर्वी माझी 15 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ही 3 धरून आता एकूण 18 पुस्तकं होतील. या पुस्तकाच्या लेखनामागची भूमिका अशी की 21 मे 2025ला मी वयाची 70 वर्ष पूर्ण करणार होतो. त्यावेळी काहीतरी आपण आजच्या दिवशी नवीन सुरू करावं असं डोक्यात होतं. आणि त्यावेळी मराठीतल्या प्रसिद्ध लेखिका शुभांगीताई भडभडे या फेसबुकवर त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या अशा वेगवेगळ्या लोकांचे अनुभव लिहित होत्या. त्यावरून माझ्या लक्षात आलं की अरे, आपल्यालाही आपल्या आयुष्यात असे खूप लोक भेटले आहेत. तेव्हा माझ्या आयुष्यात मी पत्रकारिता सुरू करून जवळजवळ 53 वर्ष होणार होती. या 53 वर्षात अनेक मान्यवरांना भेटलो आणि त्यातल्या काहींशी व्यक्तिगत संबंधसुद्धा आले आणि ते संबंध उभय पक्षी जपले गेले. त्यात कोण नव्हतं? अगदी माजी पंतप्रधान PV नरसिंहराव, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, नाटककार विद्याधर गोखले, संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत, अशी वेगवेगळी मंडळी, त्यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध आले होते आणि ते जपले गेले होते. तर मग एक विचार केला की आता याच मंडळींवर आपण का लिहू नये. आणि मग त्यातून आयुष्यातले सांगाती या संकल्पनेचा जन्म झाला. सुरुवात मी केली नरसिंहराव साहेबांवरच्या लेखापासून. त्यात मी एक असं ठरवलं होतं की या मान्यवर व्यक्तींबाबत मला जे काही व्यक्तिगत अनुभव आले
तेवढेच लिहायचे. बाकी ही सगळी मंडळी मोठीच होती, मोठीच आहेत. त्यांचं मोठेपण कोणीही नाकारू शकणार नाही. त्या पलीकडे जाऊन माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराशी त्यांनी जे काही संबंध जपले तेच फक्त मी लिहायचं असं ठरवलं होतं आणि तेच मी लिहायला सुरुवात केली. पहिला लेख हा जो मी लिहिला माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्यावर, त्याला जो काही प्रतिसाद मिळाला तो खूप उत्साहवर्धक होता. त्यानंतर मी हळूहळू लिहायला लागलो. त्यावेळी असा काही हे पुस्तक रूपात प्रकाशित करावं किंवा काय असा काहीही विचार नव्हता. पण मग जेव्हा मी डॉक्टर उदय निरगुडकरांवर लेख लिहिला तर डॉक्टर निरगुडकरांचा मला फोन आला की अविनाशजी, तुम्ही वर्षभरात 100 लेख लिहा आणि त्याचं आपण पुस्तक प्रकाशित करू. मी म्हटलं आता 100पर्यंत मी जाईन की नाही मला शंका वाटते. नाही, तुम्ही लिहाल म्हणे, पण हे पुस्तक रूपात प्रकाशित करा, याचा चांगला उपयोग होईल. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर जेव्हा माजी राज्यपाल बनवारीलालजी पुरोहित त्यांच्याबद्दल मी लिहिलं तेव्हा ते दिल्लीत होते. त्यांनी तो लेख वाचला. त्यानंतर ते नागपूरला आल्यावर त्यांनी मला मुद्दाम भेटायला बोलावलं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की अविनाशजी, हे तुम्ही सगळे पुस्तक रूपात प्रकाशित करा. हा महाराष्ट्राच्या समकालीन इतिहासाचा, राजकारणाचा आणि सांस्कृतिक जडणघडणीचा एक दस्तावेज ठरेल. इट विल बी ॲन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. त्यामुळे हे पुस्तक रूपात प्रकाशित झालंच पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला. त्यानंतर असाच आग्रह डॉक्टर नीलम गोऱ्हे, विधान परिषदेच्या तत्कालीन उपसभापती, यांनी सुद्धा धरला. त्यामुळे मग मी विचार केला की चला आपण पुस्तक रूपात करूयात प्रकाशित. मग जसे जसे आठवत जातील, प्रसंग लक्षात येत जातील किंवा प्रसंगातून माणसं आठवत जातील, तसे मी एकेकावर लेख लिहित गेलो. असे एकूण 51 झालेत. त्यामुळे मग असं ठरलं की पहिल्या भागात आपण 15 लेख घेऊया आणि नंतरचे जे 2 आहेत त्यात 18 लेख घेऊया. असे 3 भागात हे प्रकाशित करायचं असं ठरलं. त्यानुसार हे 3 भागात मी प्रकाशित करायचा विचार केला. त्याच दरम्यान साई ज्योती पब्लिकेशन्सचे गणेश राऊत माझ्याकडे अप्रोच झाले होते. सर, तुमची काही पुस्तकं द्या. म्हटलं हे तयार आहेत. तर म्हणे ठीक आहे, आम्ही हे पब्लिश करतो. आणि त्यांनी हे 3 पुस्तकं पुस्तक रूपात पब्लिश केलेत. आता यातल्या पहिल्या भागाला विधान परिषदेच्या तत्कालीन उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची प्रस्तावना आहे. दुसऱ्या भागाला माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती यांची प्रस्तावना आहे. आणि तिसऱ्या भागाला माजी राज्यसभा सदस्य आणि नेत्रतज्ञ डॉक्टर विकास महात्मेंची प्रस्तावना आहे. असे हे 3 भागात ही लेखमालिका पुस्तक रूपात प्रकाशित झालेली आहे. लेखमालिकेला वाचकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या पुस्तकालाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. ही पुस्तकं आता प्रकाशकांनी सर्वत्र उपलब्ध केलेली आहेत. आता आपल्या लक्षवेधी पुस्तकांविषयी सांगण्याची वेळ आली आहे. तेव्हा पहिलं पुस्तक आहे विसंवादातून सुसंवादाकडे नेणारी ऊब आणि उमेद. मानसिक आरोग्याविषयी जे प्रयोग केले गेले त्यांच्याबद्दलचं हे पुस्तक आहे, जे मनोविकास प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर आनंद नाडकर्णी. खरं तर नाडकर्णी सर आपल्यामध्ये नाहीत, मात्र त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून ते आपल्याला कायमच मार्गदर्शन करत राहणार आहेत. आजचं दुसरं पुस्तक आहे ज्यांना विज्ञान विषयक पुस्तकं वाचायला आवडतात त्यांच्यासाठीचं. रोहन प्रकाशनाचं जिनोमच्या अंतरंगात हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे, कारण त्यात जिनोमबद्दलची पूर्ण माहिती मिळते. मिलिंद कोकजे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे.
आजचं तिसरं पुस्तक आहे एका युवा नाटककाराचं, कृष्णा वाळके यांचं. म्हातारा पाऊस आणि थडके या नावाचं नाटकाचं पुस्तक शब्दालय प्रकाशनानं नुकतंच प्रकाशित केलं आहे. आजचं चौथं पुस्तक ज्यांना कविता आवडतात त्यांच्यासाठी आहे. आज 16 ऑगस्ट कविवर्य नारायण सुर्वे यांची पुण्यतिथीचा दिवस आणि त्यांच्या कवितांचा आस्वादक भेद घेणारं उजेडाची फुले हे पुस्तक अगदी नुकतंच प्रकाशित झालं आहे, जे प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी लिहिलं आहे आणि परम मित्र प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. कविवर्य नारायण सुर्वेंनी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून भाषेला, समाजाला कायमच समृद्ध केलं आहे. ABP माझातर्फे त्यांच्या स्मृतींना अभिवादन. या स्मृतींसोबतच आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. मात्र पुढच्या आठवड्यात नवे लेखक, नवी पुस्तकं यांच्यासह तुमच्याशी गप्पा होतीलच. तोवर वाचत राहा. धन्यवाद.